अलिबागच्या जवळ आमचं एक फार्म हाऊस आहे, KVP फार्म हाऊस. आता त्याची टूर करवते या. सो आमचं हे मस्त 1,500 स्क्वेअर फीटचं मस्त असं घर म्हणू शकता. या आतमध्ये दाखवते. मोठा हॉल आहे. हे छानसं किचन आहे जिथे खूप सारी भांडी ठेवलेली आहेत, जिथे तुम्ही स्वतः कुक करून खाऊ शकता किंवा आमचे केअरटेकर आहेत सगळ्या टाईपचं जेवण अरेंज करतात. या आता बेडरूम दाखवते. अजून एक बेडरूम आहे. या आता पाठीमागच्या साईडला कसं आहे ते दाखवते. असं सुंदर अंगण आहे मागच्या साईडला सुद्धा, आणि तिथे सगळीकडे केळीचे छोटे छोटे रोपं लावले जे आता थोड्याच दिवसात मोठे होतील. आणि सुंदर प्लेस आहे. आंब्याचं झाड आहे इकडे, सगळीकडे केळीची झाडं आहेत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे पालक आणि इथे आहे कोथिंबीर. तिकडे छान केळीचं बन आहे आणि ही केळीची झाडं पण आता मस्त मोठी होत आहेत. लांबपर्यंत आपलं केळीची जागा आहे, केळीचं बन आहे म्हणू शकता तुम्ही. आणि इतकी शांतता आहे माहिती आहे का, सगळीकडनं मला चिमण्यांचे साळुंक्यांचे आवाज ऐकायला येतात. आणि रात्रीच्या वेळेला इतकी थंडी, ओ माय गॉड, खूप छान वातावरण होतं. 2-3 दिवसात रात्रीचं सुद्धा आम्ही खूप छान एक्सप्लोअर केलं. आम्ही इथे पोपटी केली. पोपटीचे पण मी व्हिडिओज अटॅच करेल. पोपटी काय असते हे तुम्हाला कळेलच. चला बघूया पोपटी म्हणजे काय. पोपटीसाठी बटाटे आणि रताळे छान धुवून घेतलेले आहेत. वाल म्हणजे पावटा आणि त्याबरोबर तुरीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. हा आहे भांबुर्डीचा पाला, जो मडक्याला चारी बाजूनी साईडनी आतमधून लावला जातो. त्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या वालाच्या आणि पावट्याच्या शेंगा टाकल्या जातात. बटाटे आणि रताळे मध्ये कट करून त्यामध्ये मीठ आणि आगरी मसाला भरला जातो. स्वीट कॉर्नचे सुद्धा तुकडे करून त्याच्यावर मीठ आणि मसाला टाकला जातो. हे मसाला स्टफ केलेले बटाटे, रताळे आणि कॉर्न मडक्यामध्ये टाकले जातात. यावरती परत एकदा शेंगांचं लेअरिंग केलं. त्यावरती काळं मीठ आणि ओवा टाकला आणि हे सगळं मडकं भांबुर्डीच्या पाल्यानी वरनं परत एकदा बंद केलं. सुकलेल्या नारळाच्या करवंट्यांपासून बॉनफायर केलं आणि या बॉनफायर मध्ये हे मडकं अर्ध्या तासासाठी ठेवलं. अर्ध्या तासानंतर त्यामध्ये असलेला सगळा रानमेवा शिजून सुंदर असा रेडी झालेला होता. आम्ही इथे व्हेज आणि नॉनव्हेजची वेगवेगळी 2 मडकी लावलेली होती आणि नॉनव्हेज मडक्यांमध्ये अंडे आणि फॉईल पेपरमध्ये चिकन सुद्धा भरलेलं होतं. बटाटे आणि रताळ्यांमध्ये भरलेल्या मसाल्याने रताळी इतकी टेस्टी लागत होती. या शेंगांना ओव्याचा आणि काळ्या मिठाचा फ्लेवर आला होता. कोकणात येऊन ही रानमेव्याची पोपटी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय केली पाहिजे. रात्रीचं इतकं चांदणं आहे ना, खूप मोठं आहे. सगळं आकाश दिसतं आणि सगळ्या आकाशामध्ये इतकं चांदणं दिसतं, कारण इथे लाईट्स खूप कमी आहेत. मॅक्झिमम चांदणं तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता. तुम्हाला दिसेल तिकडे लांब कुंपणावरती बोगनवेलीची फुलं आहेत आणि रात्री आम्ही इथे शेकोटी केलेली होती, तीही तुम्हाला इथे दिसेल. काल रात्री आम्ही ज्या फ्रेंड्स बरोबर इथे आलो होतो त्यांच्यावर मी रीलही इथे शूट केलेलं आहे. तर फ्रेंड्स, असं आहे आमचं गावाकडचं टच असलेलं सुंदर असं फार्म हाऊस. आणि इथून जवळच आहे फनसाड डॅम. 6 ते 7 किलोमीटरवरती काशीद बीच आहे. सो हे असं आहे सुंदर आमचं फार्म हाऊस. नाव आहे KVP फार्म हाऊस. खूप साऱ्या इव्हेंट्सला तुम्ही इथे येऊ शकता, जसं होळी आहे, तुम्हाला गेट टुगेदर करायचं आहे, राहायचं आहे. इथे साधारण 15 लोकांची राहायची सोय होऊ शकते. तुमचं स्वतःचं जेवण बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा आमचे केअरटेकर दादा आहेत, ते दादा सुद्धा तुम्हाला पाहिजे ते जेवण बनवून देतात. जसं फिश थाळी वगैरे जर खायची असेल, चिकन थाळी असेल, तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे इथे मिळतात. व्हेजमध्ये सुद्धा सगळे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर पोपटी करायची असेल त्यासाठी हे फार्म हाऊस बेस्ट आहे. इथे जवळच फणसाड डॅम आहे, नदी आहे, काशीद बीच इथून 6 किलोमीटर लांब आहे. आणि एका शेतामध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स काय असतो हा तुम्हाला इथे जर तुम्ही राहिलात तर मिळेल. ॲम्पल पार्किंग आहे आपल्याकडे, पार्किंगला लावण्यासाठी भरपूर जागा आहे. मेन रोड पासून फार्म हाऊसला येणारा जो रोड आहे ना, तोही खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे. फार्म हाऊसचं बुकिंग कसं करायचं, त्याचे डिटेल्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते आहे.
तर फ्रेंड्स, असेच व्हिडिओज घेऊन मी येत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या फार्म हाऊसला नक्की व्हिजिट करा. भेटूया नवीन एका व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.